नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुण्यात आंदोलन केले। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देऊन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील करंजे तर्फ परळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 5,53,00,000चा निधी मंजूर असतानाही कामात त्रुटी आढळल्याने सर्व 29 शाळांच्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे। सांगली महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित नवीन घरपट्टी लागू केल्याने मालमत्ता करात 45 ते 60% वाढ होण्याची भीती आहे। हरकतींवरील सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच 8,000 नागरिकांना लाखोंची बिले आल्याने जनक्षोभ उसळला आहे। कोल्हापूरच्या सदर बाजार परिसरात पोलिसांनी छापा टाकून जिम ट्रेनर स्वप्नील माने यांच्या घरातून नशेच्या 77 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या। या प्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी ट्रेनरचा शोध सुरू आहे। पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नदीकाठचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। यामुळे नदी उशाला असूनही वीज नसल्याने शेतकऱ्यांच्या बागा जळत असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय।